नमस्कार मंडळी, मी प्राची कृत्विक किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत सुकट बटाट्याची सुक्की भाजी कशी करायची ती। त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे बटाटा घेतला आहे मी, 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतले आणि सुकट घेतली आहे मी, तिला छान स्वच्छ धुवून आणि गरम पाण्यात सुद्धा त्याला थोडंसं उकळून घेतलेलं आहे। बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले मी बारीक चिरून, टोमॅटो घेतला आहे एक मध्यम आकाराचा, कोथिंबीर घेतली आहे, तिला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे, लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे वाटून, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची वाटून घेतली आहे। गरम मसाला लागणार आहे आपल्याला, ओला कांदा हा ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल, जिरं, हळद, मीठ, लाल तिखट आणि धनजिराची पूड एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। आणि अर्थातच 2 चमचाभर तेल जे मी आधीच कढईमध्ये तापायला ठेवलं आहे त्यात आपण टाकूया 1 चमचाभर जिरं, जिरं छान फुललेलं आहे। आता आपण ह्यात बारीक चिरलेला कांदा घालूया आणि त्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया। तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी कांदा छान सोनेरी रंगाचा झालेला आहे। सो ह्या ठिकाणी आपण कांदा थोडा साईडला करूया आणि तेलात लसूण आणि हिरवी मिरची घालूया आणि त्याला छान परतून घेऊया। आणि ह्यातच आपण घालतोय चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, धना जिराची पूड 1 चमचाभर आणि छान मिक्स करून घेऊया। आणि यात घालूया टोमॅटो 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला आणि त्याला छान मऊ होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया। टोमॅटो छान नरम झालेला आहे। आता ह्यात आपण घालतोय सुकट, आणि बटाटा पण घालूया त्याच्यातच। छान मिक्स करून घेऊया। सुकट आणि बटाटा छान मिक्स करून घेतला आहे। आता एक 10 ते 15 मिनिटं आपण ह्याला ताट ठेवून वाफेवर शिजवून घेऊया। ताटेवर मी 1 ग्लासभर पाणी घालतीये। सो 10 ते 15 मिनिटं ह्याला शिजवून देऊया आपण। तुम्ही या ठिकाणी बघू शकता 15 मिनिटं झालेली आहे आणि बटाटा छान शिजलेला आहे। आता ह्यात आपण घालूया चिकन मसाला 1 चमचाभर आणि 2 चमचे लाल तिखट घालतीये आणि ह्याला छान मिक्स करून घेऊया। भाजीला छान मिक्स करून घेतलं आहे मी, तुम्ही बघू शकता किती मस्त भाजी झाली आहे ती। आपण या ठिकाणी गॅस बंद करूया आणि ह्यात घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओला कांदा, कांद्याची पात घातलीये, ऑप्शनल आहे, नाही घातली तर चालेल कांद्याची पात, पण ह्याची चव खूप छान होती ओल्या कांद्याची। असं वरनं जे कच्चा कांदा घालतो त्याची वाव। सो तुम्ही बघू शकता सुकट आणि बटाट्याची सुक्की भाजी किती मस्त झाली आहे ती। तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास कृत्विक किचनला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं विसरू नका। धन्यवाद।